नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 प्रश्न जीकेचे, जे की तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो। तर पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे, 2 स्वामी विवेकानंद, 3 राजा राममोहन रॉय, 4 लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक। तर पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, ऑप्शन क्रमांक 2 6, ऑप्शन क्रमांक 3 7, ऑप्शन क्रमांक 4 8। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6 विभाग आहेत। पुढील प्रश्न, 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? ऑप्शन नंबर 1 गोंदिया, ऑप्शन नंबर 2 भंडारा, ऑप्शन नंबर 3 गडचिरोली, ऑप्शन नंबर 4 नंदुरबार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गडचिरोली। पुढील प्रश्न आपण पाहूयात, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? 1 इंद्रायणी नदीकाठी, 2 भीमा, 3 प्रवरा, 4 कृष्णा नदीकाठी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदीकाठी आहे। पुढील प्रश्न, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर जिल्ह्यामध्ये, 2 सातारा जिल्ह्यामध्ये, 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये, 4 ठाणे जिल्ह्यामध्ये। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? 1 कोल्हापूर जिल्हा, 2 यवतमाळ जिल्हा, 3 रत्नागिरी जिल्हा, 4 सिंधुदुर्ग जिल्हा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 रत्नागिरी जिल्हा। पुढील प्रश्न आहे, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 कोल्हापूर जिल्हा, 2 रायगड जिल्हा, 3 गोंदिया जिल्हा, 4 चंद्रपूर जिल्हा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 1 पुणे जिल्ह्यामध्ये आहे, 2 औरंगाबाद जिल्हा म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, 3 गोंदिया जिल्ह्यामध्ये, 4 रायगड जिल्ह्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? 1 1965, 2 1970, 3 1977, 4 1969। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1969। पुढील प्रश्न, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? 1 गुजरात राज्यामध्ये, 2 उत्तर प्रदेश राज्यामध्ये, 3 आसाम, 4 मध्य प्रदेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये। पुढील प्रश्न आहे, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? 1 उत्तर प्रदेश, 2 मध्य प्रदेश, 3 उत्तराखंड, 4 गुजरात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 उत्तराखंडमध्ये। पुढील प्रश्न आहे, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 16 सप्टेंबर, 2 2 सप्टेंबर, 3 17 सप्टेंबर, 4 22 नोव्हेंबर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 16 सप्टेंबर। पुढील प्रश्न, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 1990, 2 1991, 3 1994, 4 1995। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1994। पुढील प्रश्न आहे, 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली? 1 ब्राझील, 2 फ्रान्स, 3 भारत, 4 भूतान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 ब्राझील। पुढील प्रश्न आहे, पुर्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? 1 नागपूर, 2 पुणे, 3 भंडारा, 4 यवतमाळ। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करत चला विद्यार्थी मित्रांनो। तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नागपूर। पुढील प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? 1 गोंदिया, 2 नंदुरबार, 3 गडचिरोली, 4 अहमदनगर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे भामरागड टेकड्या। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? 1 गडचिरोली जिल्ह्यामध्ये, 2 गोंदिया जिल्ह्यामध्ये, 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये, 4 अमरावती जिल्ह्यामध्ये। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
नंबर 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये। पुढील प्रश्न आहे WTO ची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? 1 1990, 2 1994, 3 1995, 4 1996। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1995। पुढील प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? 1 न्यूयॉर्क, 2 पॅरिस, 3 जिनिव्हा, 4 हाँगकाँग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 जिनिव्हा। पुढील प्रश्न आहे भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले होते? तर 1948, नंबर 2 1950, नंबर 3 1969, नंबर 4 1966। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1969। पुढील प्रश्न आहे भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? 1 आंध्र प्रदेश, 2 तामिळनाडू, 3 गुजरात, 4 महाराष्ट्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 तामिळनाडू। पुढील प्रश्न आहे द नेम ऑफ पीपल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? 1 KR नारायण, 2 तस्मा नसरीन, 3 PV नरसिंह राव, 4 मनमोहन सिंग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 KR नारायण। पुढील प्रश्न आहे भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात? ऑप्शन क्रमांक 1 2 2 3 3 4 4 5। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 4 राज्याच्या सीमा जोडतात। पुढील प्रश्न आहे भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट, 2 मदर टेरेसा, 3 महात्मा गांधी, 4 आगरकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 ॲनी बेझंट। पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली? ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1950, 2 15 ऑगस्ट 1947, 3 9 डिसेंबर 1946, 4 19 नोव्हेंबर 1944। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9 डिसेंबर 1946। पुढील प्रश्न आहे धन विधेयक सर्वप्रथम रिकामी जागामध्ये मांडतात? 1 लोकसभेत, 2 राष्ट्रपती कार्यालय, 3 राज्यसभा, 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 लोकसभेत। पुढील प्रश्न राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात? नंबर 1 12, 2 1 3 10, नंबर 4 6। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 12। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाचे सुमारे किती टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे? नंबर 1 40, नंबर 2 49, नंबर 3 55, नंबर 4 45। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 49। पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? नंबर 1 आसाम, नंबर 2 केरळ, नंबर 3 नागालँड, नंबर 4 त्रिपुरा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 नागालँड। पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये रिकामी जागा कशाची स्थापना केली? नंबर 1 भारतीय नारी संघाची, नंबर 2 भारतीय संघ, नंबर 3 भारतीय समता संघ, नंबर 4 समता संघ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 4 समता संघाची स्थापना केली। तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।